आपण एकाच शेतामध्ये वारंवार शेतकरी एक पीक, दोन पीक, तीन पिकं घेतात आणि मक्याचा किंवा मेगासूटचा आपण आपल्या दूध उत्पादन करीत असताना याचा वापर करतो. परंतु शेतकरी मित्रांनो, वारंवार त्याच शेतात तेच पीक केल्यामुळं नवीन पीक व्यवस्थित येत नाही आणि आपल्या दूध व्यवसाय करता आपल्याला चारा खूप महत्त्वाचा आहे. तर या चाऱ्याच्या उत्पादनासाठी आपल्याला पर्यायी पीक गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण आज ज्या पर्यायी पिकाविषयी बोलणार आहोत ते पीक तुम्हाला कदाचित माहीतसुद्धा असेल, तुम्ही केलेले सुद्धा असेल, पण हे पीक दुर्लक्षित राहिलेले. पंजाबसारख्या किंवा परदेशात या पिकावर जास्त लक्ष दिलं जातं. ते पीक आहे म्हणजे बीटरूट. मित्रांनो, आपण आपल्या महर्षी डेअरी फार्मवर गायींकरता मागील वर्षी आपण या बीटरूटची लागवड केली होती. तर मित्रांनो, आपण या बीटरूटचा आपल्या दूध व्यवसायात गायींना दूध वाढीसाठी कसा फायदा होतो याविषयी आजचा व्हिडिओ असणार आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला समोर दिसत आहे बघा, हे आहे पीक बीटरूटचं. तर शेतकरी मित्रांनो, आपण मागील 2 वर्षापासून आपल्या गायींकरता हे बीटरूट पिकाची लागवड करीत आहे. मित्रांनो, वारंवार याच शेतामध्ये आपण 3 वेळेस मेगासूटचं पीक घेतलं होतं आणि त्यानंतर आपण एक वेळेस मका घेतली होती आणि आपल्याला तर चारा खूप गरजेचा आहे. त्या चाऱ्याकरता आपल्या पुढं पर्याय नव्हता. तर आपण हे बघा, हे बीटरूटचं आपण लागवड केली आहे. तर मित्रांनो, या बीटरूट आपण मागील वर्षीसुद्धा केलं होतं. तर या बीटरूटचा आपल्याला चांगल्यापैकी फायदा झाला आहे. मित्रांनो, पंजाब आणि युरोप राष्ट्रांमध्ये या पिकाचा दूध उत्पादनामध्ये भरपूर असा उपयोग केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून हे पीक नौका आहे. आपण जे भाजीचं बीट बघतो ते हे बीट एकाच प्रकारचं आहे. तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, याची आता वाढ कशी झालेली आहे. हे बघा, अशी अतिशय सुंदर वाढ झालेली आहे. आता याची साईज मित्रांनो, तुम्हाला मी एक बीट उपटून दाखवतो. आता हे बाई, ह्या पद्धतीत हे बीट आता मित्रांनो झालेलं आहे. आता हे येत्या 8 दिवसात आपण गायीला खाण्यासाठी सुरू करणार आहोत. तरी मित्रांनो, बीटरूटची लागवड सीजन तसा 12 महिने आहे. परंतु ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर आपण या बीटरूटची लागवड करू शकतो. थंडीमध्ये हे पीक अतिशय चांगलं येतं आणि साधारण तुम्ही वर्षभर कधी लागवड करू शकता आणि जास्त जे उन्हाळ्याचे दिवस आहेत ते सोडून आपण या पिकाची लागवड करू शकतो. 2 महिन्यापूर्वी आपण या बीटाची लागवड केली आहे आणि हे पीक 55 ते 60 दिवसात काढणी करता येतं. मित्रांनो, आपण या क्षेत्रासाठी आपण हे क्षेत्र आहे टोटल 20 गुंठे. तर या 20 गुंठ्यासाठी मित्रांनो, आपण इंडन कंपनीचं रुबी क्वीन म्हणून व्हरायटी आहे. हे बघा, इंडन कंपनीची हे रुबी क्वीन म्हणून व्हरायटी आहे. ही ड्युएल पर्पज व्हरायटी आहे मित्रांनो. ही मार्केटला सुद्धा चालते खाण्याकरता आणि याच व्हरायटीचा आपण गायींना सुद्धा हे बीट वापरतो. तर या बीटाचं वैशिष्ट्य म्हणजे हे बीट अतिशय सॉफ्ट आहे आणि हे तुम्ही बघू शकता, अतिशय सॉफ्ट आहे हे बीट, जास्त हार्ड नाही. आणि आपण ज्या इतर ज्या व्हरायट्या बघतो मार्केटमध्ये खाण्यासाठी त्या खूप हार्ड आहे. तर मित्रांनो, या बीटाची लागवड आपण कशा पद्धतीने केली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, या बीटाची लागवड करताना आपण प्रथम या शेताची नांगरणी करून घेतली आणि नांगरणी केल्यानंतर आपण याला एक रोटावेटर मारला आणि रोटावेटर मारून आपण 2 फुटी सरी सोडून घेतली आणि सरी सोडल्यानंतर मित्रांनो, आपण या सरीच्या दोन्ही बाजूंना तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, आपण सरीच्या असं दोन्ही बाजूंना बीटाची लागवड केली आहे. मित्रांनो, बीट हे पीक द्विदल वर्गात मोडतं, कारण आपण जे मेगासूट आणि मका करतो हे एकदलमध्ये मोडतात आणि वारंवार एकदल पीक जर केलं तर त्याच जागेवर त्या शेतामध्ये नवीन द्विदल पीक आपण केलं तर ते चांगल्या पद्धतीने, तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा प्लॉट आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, याच्या लागवडीच्या वेळेस आपण याला एक बॅग 20 गुंठ्यासाठी 20-20-0-13 हे रासायनिक खत वापरलं आहे आणि याची आपण टोकन पद्धतीने लागवड करून घेतलेली आहे. याची आपण फुकून सुद्धा लागवड करू शकतो, ती पद्धत सुद्धा योग्य आहे. आता काही ठिकाणी शेतकरी याची
वाफे पद्धतीने सुद्धा लागवड करतात, त्याच्यात सुद्धा अतिशय चांगलं येतं. पण आपण बिटाची साईज आणि व्यवस्थित त्याची वाढ व्हावी याकरता आपण सरीवरंबा पद्धतीचा अवलंब केला आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस हे बीट 20 ते 25 दिवसात होतं त्यावेळेस आपण या बिटाला 20 गुंठ्यासाठी अर्धी गोण युरिया हे वापरलेले आहे. आणि या बिटामध्ये मित्रांनो तणनाशक उपलब्ध नसल्यामुळे आपण याची खुरपणी करूनच घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता रानात कुठे हे गवत नाही आहे आणि अतिशय सुंदर आलेले आहे बघा. आता याची साईजसुद्धा चांगलं झालेलं आहे बीट बघा तुम्ही, अशी चांगली वाढ झालेली आहे. अजून याला 8 दिवसात आपण काढणी करणार आहे. आणि काढणी केल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण गाईला हा वर तुम्हाला जो पाला दिसतो आणि पाल्याबरोबरच खाली सुद्धा असं उपटाय सुद्धा एकदम इझी आहे. माती येत नाही, काही नाही. आणि याची साईज अजून थोडीशी एक आपल्या मोठ्या कांद्या एवढी साईज झाल्यानंतर आपण त्या गाईंसाठी काढणार आहे. आणि मित्रांनो, कारण हे बीट खायला अतिशय सॉफ्ट आहे, तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे याचे काप करण्याची गरज नाही. आपण असंच उपटून आणि गाईंपुढे टाकू शकतो, तर गाई अतिशय आवडीनं खाऊ शकतात. तर शेतकरी मित्रांनो, याला फक्त एकच आजार आहे, आळी येते. तर आपण आळी करता आपले साधे हमला कोरोजन असे औषधं मारू शकता. आणि हे पिकाचे जास्त काही लाड नाही आणि हे पीक 2 महिन्यात कंप्लीट खायला येते. 20 गुंठ्यासाठी आपण 6 डबे वापरले आहे. तर कंपनीची शिफारस जी आहे ती 200 ग्रॅम डब्याची किंमत ही 350 रुपयाला आपल्याला तो डबा मिळाला. आणि त्या 200 ग्रॅम बियाणामध्ये कंपनी 4 गुंठे सांगते, परंतु आपल्याला हे काय मार्केटला विक्रीला न्यायचं नाही, आपल्याला हे गायींसाठी पाहिजे. आणि म्हणून आपण या बिटाचे 4 डब्याच्या ऐवजी आपण हे 6 डबे वापरले आणि थोडंसं दाट बिटाची लागवड केली आहे. कारण आपल्याला मोठी साईज नको आहे, कारण मोठी साईज झाली तर या बिटाचे आपल्याला काप करून ते गाईंना खायला द्यावं लागतील. त्यामुळे आपण हे बीट थोडंसं लागवड दाट धरलेली आहे. आणि आता तुम्ही बघू शकता या बिटाची साईज कशा पद्धतीने झाली आहे बघा मित्रांनो, अशी साईज झालेली आहे. ही बघा अशी साईज झालेली आहे. अजून एक पाण्यामध्ये हे बीट आपल्याला खायला येईल. तर मित्रांनो, आपण अशा 6 डब्याची लागवड केली आहे टोकन पद्धतीनं. त्याच पद्धतीनं मित्रांनो, या बीटामध्ये शुगरचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपल्या गाईचं दूध वाढतं. मित्रांनो, मागील वर्षी आपण हे बीट एक वेळेस संध्याकाळी द्यायचं फक्त, तर आपल्या गाईंचं दूध हे दिवसभरात 2 लिटर दूध वाढलं होतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे बीट आपण आता दरवर्षी करणार आहोत. तुम्हाला हा मेगास्वीट आणि मकाला पर्यायी चारा पीक बीट कसं वाटलं नक्की आपल्याला कॉमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, पुन्हा एकदा विनंती, या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.